हे गाइस, नमस्ते, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत माझ्या रूमचा डेस्क कॉर्नर मेकओव्हर यूजिंग ओल्ड थिंग्स इन टोटली न्यू वे। ऑनेस्टली आय डिडंट बाय मच। मी जुनेच आयटम्स वापरलेत, थोडं क्रिएटिव्हिटी ॲड केली आणि जस्ट वेट टिल यू सी द फायनल लुक। फर्स्ट स्टेप, साफसफाई। आय क्लिअर एव्हरीथिंग। मी सर्व जुन्या वस्तू बाजूला काढल्या, सगळं क्लीन केलं। मला काय ठेवायचं आहे, काय काढायचं आहे हे ठरवलं। आय मेड सिम्पल प्लॅन, कुठे काय ठेवायचं आणि काय DIY करायचं। लेट स्टार्ट दिस मेकओव्हर विथ समथिंग कलरफुल। मी सुरुवात करते फ्लॉवर पॉटपासून। सो आय यूज व्हाईट ॲक्रेलिक कलर टू मेक मोर ॲस्थेटिक लुक। नेक्स्ट मी घेतला आहे एक जुना फोटो फ्रेम, थोडं फेडेड आणि प्लेन होतं। मी त्याला फ्रेश लुक दिला यूजिंग पेस्टल कलर अँड सम मिनी फ्लावर डिझाईन। नाउ इट्स टाइम टू गिव्ह धिस पेन होल्डर अ न्यू लुक। हे आधी बोरिंग दिसत होतं, मी त्यावर 2-3 कोट्स केले पेस्टल कलरचे। आता बघा 3 कोट्स झाल्यानंतर एकदम फ्रेश आणि हँडमेड वाइब येते। हीच तर मजा आहे अपसायकलिंगमध्ये, जुनं नव्यासारखं बनवायचं। नेक्स्ट आहे हा जुना हेडफोन ऑर्गनायझर, पण आता मी त्याचा वापर करणार आहे माझ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी। मी त्याला स्काय ब्लू कलरने कलर करणार आहे, त्यानंतर त्यावर व्हाईट कलरचे फ्लावर्स डिझाईन करणार आहे। तर हे आईस्क्रीम स्टिकचं होल्डर आहे माझ्याकडे, याला सुद्धा मी सेम स्काय ब्लू कलरने कलर करणार आहे। तर त्यानंतर मी या ओल्ड जारला सुद्धा कलर करणार आहे। यासाठी मी ॲक्रेलिक कलरचा यूज केला आहे, याला मी चेक्स पॅटर्नमध्ये कलर करणार आहे। अशा प्रकारे ओल्ड टू न्यू सिरीजमधली ही लास्ट DIY आहे। याला पण मी पेस्टल कलरने कलर करणार आहे, पण त्याआधी मी जेसोचे 2 कोट्स यावर केले आहेत, त्यानंतर मी याला पेंट करणार आहे। तर नेक्स्ट मी ह्या गव्हाच्या ओंब्यांना सुद्धा कलर करून घेणार आहे आणि त्याचा यूज मी फ्लॉवर पॉटमध्ये शोपीस म्हणून करणार आहे। अशा प्रकारे ओल्ड टू न्यू सिरीज कंप्लीट झाली आहे। नाउ इट्स टाइम फॉर फुल DIY। मी कार्डबोर्डपासून क्यूट असे ऑर्गनायझर बनवले आहे, त्याला मी वॉलपेपरने कवर करणार आहे। तर अशा प्रकारे आपले ऑर्गनायझर रेडी झाले आहेत। आता ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। नाउ माय फेवरेट पार्ट, वॉल शेप फॉर माय मिनिएचर्स। ते पण मी कार्डबोर्डपासूनच बनवलं आहे।
आणि लास्ट हे आहे हँगिंग. तर याला सुद्धा मी एक न्यू लुक दिला आहे. यासाठी मी सेम वॉलपेपरचा यूज केला आहे. Now it's time to set up. ही जागा ब्लँक होती, but I wanted to turn into cozy and creative space for my mobile charging. First मी ठेवले आहेत रिसायकल कार्डबोर्ड ऑर्गनायझर. It's perfect fit for my books and stationery stuff. So असा तयार झाला फंक्शनल एस्थेटिक डेस्क कॉर्नर. थोडा रिसायकल, थोडासा हँडमेड अँड फुल ऑन मुरल स्टाईल. These are my handmade miniature. अँड टू ॲड सम लाईफ मी ठेवले आहेत छोटेसे प्लांटर. थोडा ग्रीन टचनेच स्पेस फ्रेश वाटते. Here the final transformation, old to new, and I am loving the vibe. Let me know which part you like most in comments. If you love this DIY room makeover, don't forget to like, share and subscribe. New video coming soon. And remember, creativity never goes out of the style. बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.